आम्ही गिरगाव संघटनेनं जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय. शिवाय या प्रकरणामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री भूमिका का घेत नाहीत असा सवाल सुद्धा आम्ही गिरगावकर या संघटनेनं केलेला आहे. महाराजांच्या इतिहासाची मोडतोड कराल तर रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. तर आम्ही गिरगावकर यांच्या कर्मचारी सदस्यांशी बातचीत केलेली आहे. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी पाहूयात. मुंबई जैन मुनी मराठी आणि वाद हे आता समीकरण होत चाललेलं आहे. जैन मुनींच्या तारा राणींच्या संदर्भातल्या वक्तव्यानंतर महाराणी तारा राणी या जैन धर्मीय होत्या का अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. सध्या माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. आम्ही गिरगावकर संघटनेचे हे सगळे पदाधिकारी आहेत आणि आम्ही गिरगावकर संघटनेने जैन मुनींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे. मला सांगा की जैन मुनींनी ज्या पद्धतीने म्हटलं की महाराणी तारा राणी स्वराज्याच्या ज्या महाराणी होत्या त्यांचा संबंध हा जैन धर्माशी होता असं त्यांचा दावा आहे. तर या वक्तव्याकडे कसं बघताय? सोबतच आपल्या मुंबईच्या महापौर यांनी सुद्धा काल म्हणताना असं म्हटलेलं आहे की त्यांच्या गुरुजींमुळे त्यांचा आवाज ठीक व्हायला मदत झाली, त्यांच्या चमत्कारामुळे मदत झाली. ही दोन प्रकारची वक्तव्य आहेत ज्याची चर्चा सध्या मुंबईत आणि महाराष्ट्रभरात सुरू आहे. खरं तर पूजनीय तारा राणी त्यांना मी इकडे अभिवादन करतो. तारा राणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या सुनबाई, छत्रपती राजाराम यांच्या त्या पत्नी होत्या. ह्यांना कुठे अर्ध्या गावचं का माहिती नाही, काय नाही. 10-12 वर्षापूर्वी बघितलं तर फक्त जय शिवरायकडून आपला महाराष्ट्र आता जय श्रीरामकडे नेला गेला. इतिहासाची मोडतोड करून कोणाला तरी छत्रपती महाराजांच्याबद्दल जे महाराष्ट्रात आणि मराठी माणसाला मनात प्रेम आहे ना, ते त्यांना बाजूला काढून हळूहळू त्यांना जय जिनेंद्रकडे न्यायचं आहे. म्हणून त्यासाठी फक्त ते खेटे घालतात आणि काहीतरी आरोप करतात. ह्याच्या आधी पण असेच आरोप केलेले होते. हेच पद्मसागर 22 वर्षापूर्वी तरी बोलले होते. त्यांच्या एका ह्याच्यातच प्रवचनामध्ये जैन लोकांना उद्देशून ते बोलले होते की व्यवसाय करत असेल, धंदा करत असेल तर आपल्या साधर्मीकडनंच करा. थोडक्यात काय, जैन माणसाची व्यवहार करा, बाकीच्यांशी व्यवहार करू नका. म्हणजे सरळ हे दुफळी निर्माण करत आहेत. महापौरांचा घसा या गुरुनामानेच बरा होत असेल तर ENT सारखे हॉस्पिटल्स आहेत, सायन केम, इकडचं घसा कान घसा रुग्णालय बंद करा. ती तेवढा पैसा वाचेल. तो दुसरा आणखीन काहीतरी कोणत्यातरी कामाला येईल. या जैनांच्या वगैरे पाठशाळेसाठी निधी जर का द्यायचा असेल तिकडे कामाला पडेल. तो यांची मजल आतापर्यंत ताराणीवरती गेली आहे. उद्या छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत जाण्याची मजल हिंदू जे नेते आहेत, मराठी नेते आहेत, ते वाट बघत आहेत का? ते बोलत नाहीत. कालपासून त्यांनी खरं हे बोललं पाहिजे. हे आम्हाला बोलायला लागतंय. हे आम्हाला लाजीरवाणी वाटतंय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये असून, हिंदू नेते असून तुम्ही आतापर्यंत विरोध का नाही केलाय? हा आमचा साधा प्रश्न आहे. ह्याच्यासाठी सगळे आम्ही इकडे जमलो. कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण सह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.